नाही तिकडं उंचीला मेंबर पाहिजे ठीक तिकडला असताना हिमसून घडतो इथला प्रत्येक दगड भान नाही राहिलं कुणालाच इथल्या पावित्र्याचं महाराजांनी दाखवलेल्या स्वप्नांचा चक्रा सुरू झालाय माझ्याबद्दलची आत्मीयता इतक्या लवकर नष्ट होईल असं स्वप्नात देखील वाटलं आज आम्हाला कोसळण्यासाठी कोणत्याही आसमानी संकटाची गरज नाही तुमच्या या बेफिक्र वागण्यामुळे आम्ही कधीच कोसळून गेलोय तुला ऐकून माझी साथ या सह्याद्रीला ते तिकडे चालतो की तू घे तिकडे जर कुठलं घे इथं वर चढून घे वाटलं तर इकडं What's up?
शिवाजी से निपटने के लिए सिद्धि जौहर को भेजा जाए तो? गुस्ताखी माफ हो, लेकिन आप ही ने उन्हें भरे दरबार जलील किया था और हम ही उसे ये मुहिम देना चाहते हैं। अफजल खां के बाद उस जैसा सूरमा सिर्फ जौहर है। शक तो हमें आज भी है उस पर हम सजा देंगे तो सल्तनत में बगावत होगी और फायदा हमेशा सल्तनत का ही होना चाहिए। अगर जौहर जीत गया तो जीत अपनी, और हार गया तो शिवाजी के हाथों मारा जाएगा। दोनों सूरतों में फायदा सल्तनत का। गुस्ताखी माफ बड़ी बेवफाई। सरदार सिद्धि जौहर, आपके लिए खुशखबर है। बड़ी बेगम साहिबा और जहांपनाह ने आप पर मेहर नजर करने का फैसला किया है। मेहरबानी बड़ी बेगम साहब, मेहरबानी। आपका मुआफीनामा हम कबूल करते हैं। आपको शाही खिदमत का एक मौका देते हैं और आपको सलामत खान इस्तिकाम से नवाजा जाता है। पुरानी गलतियां सुधारकर हमें आपकी वफादारी का सबूत पेश कीजिए सिद्धि जौहर। शिवाजी को नेस्तनाबूद कीजिए। जी बड़ी बेगम साहब। आइए सरदार, खिदमत कबूल कीजिए। मेहरबानी मेहरबानी मेहरबानी। हसू 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 रसनेची काय परिस्थिती? सुलतानी मुळावर होतीच, आता तिला आसमानीची साथ। राजे तसा बऱ्यापैकी साठा आहे, परंतु संपूर्ण पाऊस काळ निघेल असं काही वाटत नाही का फुलाजी दादा? हो ना, 3000 लष्कर आहे गडावर. म्हणजे आता थोडीशी गाठ नसली तरी लवकरच ती वेळ येऊ शकते. आपण जर हा गड सोडला तर इथली शिबंदी निघेल, कारण सिद्धीला हा गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेर बंद करण्यात जास्त रस आहे. आपण इथून बाहेर पडलो तर वेढाई उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जोमानं नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकतो. आम्ही तुम्हाला बेबुदी करण्यासाठी विशाळगडही घ्यायला सांगितलं होतं. वयजी, त्याची काय परिस्थिती? बांधून तयार आहे जी? नाही जी, विशाळगड इथून किती तू? 22 कोस. मग एखाद्या पावसाळ्या रात्री पन्हाळा सोडायचा आणि विशाळगड जवळ करायचा. बर्राज मंदी सिद्धीचा याड, त्यातून बाहेर कसं पडायचं ते नाही ठरवलं. नाही जी, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर, तुम्हीच वाटणार. वैशी 2 दिवसा भाषा
बाजू तुम संभालोगे रुस्तम खान। गुलाबपुर के रास्ते पर तुम्हारी नजर चाहिए। उस इलाके को तुम अच्छी तरह से जानते हो। जी। और दलेर मसऊद हमारे दामाद, तुम्हारे भरोसे हमें बहुत काम करना है। हुक्म फरमाइए आप हजरत। तुम्हारी फौज घूमती रहेगी, उसके साथ एक टुकड़ी होगी। मराठी कहीं से भी हमला करे, घेरा टूटना नहीं चाहिए, वो टुकड़ी उनका सामना करेगी। हमारे मेहमान अभी तक नहीं आए। बस आते ही होंगे आप हजरत। खास पैगाम भेजा है राजापुर। नाही एक जरा डोळे चांगला राजांसाठी कधी जीव द्यायला भेटला तर देऊन टाकायचा। सोनं होतं जीवाचं। अरे राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच। भगवा काय झालं? ताण आलाय? नाही दादा, ताण कसा? विचार करतोय तो राजियांचाच। दादा, आपल्या दोघांची निम्मी उमर उलटली. किती गुलामी पाहिली, किती कष्ट भोगले, पण हा कोवळा पोरगा आयुष्यात आला आणि अवघ्या मावळाचं नशीबच पाठवून गेलं नाही. खरंय, आपण शिवबाराजाला भेटायला गेलो तेव्हा काय उमर असतात त्यांची? जेमतेम मिसळ फुटले, पण समज आणि उमर किती थोर. भल्या भल्यानं मागं सारीला असावं तू. खरंच कधी कधी वाटतं हा पुरुष साधा नव्हे. हे शिवाजी राजे या मावळ प्रांताचे फक्त धनी नाही, भाग्यविधाते आहे. ते जगले पाहिजेत दादा, ते जगले पाहिजेत. गडासमोर पसरलेली छावणी पाहिली. या सिद्धी नावाच्या अजगराच्या वेळख्यातून आपण कसे बाहेर पडणार आहोत समजत नाहीये. तुमच्या ताकदीवर बाजी, तुम्ही बांधल सेनेचे हनुमंत आहात आणि माझी खात्री आहे यातून राजाला तुम्हीच बाहेर काढा. दादा, खात्री आहे माझी. दादा, माझी संगती कायम असेच उभे राहा. दुश्मन असू दे, गरीब असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गरीब असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा
पण उद्या तर आषाढातली पौर्णिमा, चंद्रप्रकाशात आपण दिसलो तर. राज, या येळेचा पाऊस काय कसा आहे बघितलं ना? नाही तर काय राजे आहोत, ह्या दिवसा लांबचं दिसत नाहीये, रात्रीचं काय दिसणार आहे? पुढं आपल्या बरोबर पालख्या राहतील राज. एका पालखीमध्ये शिवा असेल, वयची पण नाही. शिवा राज आपलं एक जास्त राहील. शिवाय वेगळ्या वाटेने येईल. गस्तीची पथकं हुकली का पालखी तिथं सोडून आपल्याला येऊन मिळेल की? हा आपण फक्त एक करायचं. आपण खाली उतरपतूर गनिमाला आपला सुगावा लागणार नाही तेवढं बघायचं. महाराज अनुभवाने एक सुचव. त्र्यंबक पंत, तुम्ही पन्हाळ्याचे किल्लेदार, बोला. आपण उतरत असताना आम्ही तोफेचे 2 बार देऊ. त्याने गनिमाचं लक्ष 3 दरवाजाकडे राहील आणि आपणास थोडा अधिक समय मिळेल. नामी कल्पना आहे राजे. नाही, पण मी म्हणतो पालखी कशाला? त्या मोगलांना शाही गोष्टी मिरवायची लय हौस असते. पालखी असेल तर ती शिवालाच राज समजते आणि मग त्याच्याशीच बोलाचाली करत राहते. आपल्याला येळ मिळेल राज. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसंच करू. पण गरज पडली तर पालखी सोडू, कारण पालखी घेतली तर वेग मंदावेल आणि आम्हाला आमच्या दोस्तांचे जीव दावणीला लावायचे नाहीत. सिद्धीचे पहारे जागते असतील. प्रसंग पडलाच तर आपल्यातल्या एकेकाला 100 जणांची झुंज द्यावी लागेल. काळजीच करू नका राजे, बांदलांची सेना आहे तुमच्या बरोबर. गनिमाची ढगपोटी झाली ना राजा, तर तुमच्यासाठी अंगावर घेऊ आम्ही. होय राजा. राज, माझे तुमचे 600 चखोट धारकरी आपल्या सोबत असू. नायकांनी दाखवलेल्या वाटेनंच आपण होतो आणि माझी जी जास्तीची शस्त्र बरोबर असू. गरज होय. आम्ही समने म्हणजे बांदलांची सेना आणि या सेनेतला प्रत्येक बांदलवीर तुमच्यावरून जीव ववाळून टाकायला तयार आहे राज. होय राजे. आपल्याच सांगीप्रमाणे 600 धारदार मावळा आपल्या सोबत असणार आहे. आणि हो, आपले मेहुणे शंभूसिंह जाधवराव हे सुद्धा आपल्या सभेत आम्ही आहोत राज. तयार? माझ्या जीवीच्या जीवलगांनो, आज पौर्णिमेला आपण चंद्रदर्शन घेतो. पण आज आभाळातल्या चंद्राला काळोख्या ढगांनी झाकलंय आणि स्वराज्याचा चंद्रमा सिद्धीच्या सैन्यानं कोंडलाय. त्याला मोकळं करण्यासाठी आज आपल्याला एक अत्यंत भयानक वाट चालायची. वाट बिकट आहे, पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लाभतं. आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानानं आपल्या कपाळावर मिरवतो. आपला घास घेण्यासाठी आपला वैरी तिथं काळ दाढा वाचून खालून असून या आनंदानं आपल्याकडे पाहतोय. त्याला हे माहित नाही की आम्ही मृत्यूच्या अकराळ विकराळ दाढा पाहून त्याला घाबरत नसतो. आम्ही त्या मोजून त्याच्यात कशात घालत असतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या माली मराठ्यांनो, चला आज सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया. चला आज आभाळातल्या चंद्राला आपल्या 600 समशेरींच्या 600 चंद्रकलांचं दर्शन आपण घडवूया. निघाला नाही तर आड काय होईल. सध्या पालखीत बसायची. शिवा, राज, आमच्या सभेत झाली. राज, शिवा, आम्ही सांगतोय आमच्या सभेचं. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचं होईल. राज,
तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच शिवा मिळाला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे बकस्त. राज, तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अहो, अजून काय पाहिजे या माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगलाय ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंद, की शिवाजी राजाचं मारण मिळालं. वरून शांबे हजारो वर्ष जगीत नाराज. चला, वेळ दौडू नका. आपण कितीही धावलो तरी गनिमात दूर नाही. तुम्ही एक काम करा, आम्ही हा लोंढा इथे चढवतो, तुम्ही राजाने घेऊन पुढे वयाची वरती राजाने घेऊन पुढे पुढेही पुढे जाणार नाही. राजे ऐका, बोलायचं ऐका. तुम्ही गनिमाच्या हाती सापडला तर पुरी महाराष्ट्र वाहून जाईल तुमच्या रूपात. गरणीशिवाय शेवटी काय उत्तर आहे आजी? इतिहास सांगेल खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा शेवटी इथं बांधला गेला. जर असं झालं तर बांधणांच्या झुंजारपणाला भट्टा लागेल. पुढचे पिढी विचारतील बांधण होते नव्हते तिथं काय करत होते. ते असताना राजांच्या केसाला धक्का कसा लागला? मग बांधणाने सांगावं की राजा हट्टाला पेटला नाही ऐकलं त्यानं आमचं. चला आता गनिमाला सामोरे जाऊ. राजे पुढे झाला युक्तिवाद. वेळ नाही आपल्याकडे. पण बाजी वेळ ओळखा राजे. उगाच हिरेला पेटून मराठा देश अशा कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. तिकडे आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असते. इथे अपयश आलं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही? आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावरती अवलंबून आहे. नोकर असून तुमच्याशी या भाषेत बोलतोय मला क्षमा करा. पण भल्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला सुद्धा मर्यादा सोडाव्या लागतात. वयाच्या वडिलकीचा फायदा घेऊन दटावतोय असं समजा. पुढे निघा, विशाळगड जवळ करा. कोणाची?
नाही पाहिजे. आम्ही तुम्हाला फुलाची ना राहायची ना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं आमचं या इथे कोरलं जाणार. राजे हेच आमचं वैकुंठ. हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही पाहिजे. राजे माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे लाख मिळे तरी चालतील. लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण पाहिजे झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. जल्दी कर राजा. गरीब दिसायला लागले. जा राजे जा. वयाजी तुम्ही राजांची पाठराखण करा. राजा जा. दौडू नका. चला राजे विनंती करतोय. जा. येतो. पुढे महाराजे विशाळगडावर पोहोचल्यावरती तोफांचे 5 मार घ्या. तोपर्यंत या घोडखेडीत अडकून ठेवतो गरीब. या राजे या. तुमच्या अनुभवानं सांगा काय करूया. सांगतो. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय. उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो. स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामी काढली ना. आता ती गुलामी हटवून स्वातंत्र्याचा सूर्य उभू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही सगळे दमलेले आहात, त्रासलेले आहात, जखमी आहात. पण आज हे असं सोडू नका. या जखमांकडून तारवटलेल्या डोळ्यांकडून धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच आहे. तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार आहोत आपण. तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो. आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला.
आजी लवकर या वाट पहा